नमस्कार मित्रांनो, मी आहे अजय लेटारे. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की ग्रामीण भागामध्ये एअरटेल एअर फायबर कसा इन्स्टॉल केले जाते. तर आपल्याकडे आहे बघा, हा एअरटेल एअर फायबर. हा मी आमच्या जो सिटी आहे, सिटी लेवलमध्ये एक याचा ऑफिस आहे, तिथून मी हा एअरटेल एअर फायबर घेतलेला आहे, परचेस केलेला आहे. तर तुम्हाला सांगते की याचा इन्स्टॉलेशन आपण एअरटेल एअर फायबरवाले कंपनीवाले आले नाही आले तरी कसं आपण घरच्या घरी याचं इन्स्टॉलेशन करायचं तर सांगते बघा. आणि हा आहे आपला रिसिवर. हा आपला स्लापर किंवा असा बांबू वगैरे लावून आपण याला लावू शकतो वरती. आणि हा आपला डिव्हाइस घरात लागेल आणि याच्यासोबत एक इथरनेट केबल येईल. ते स्लॅब करून आपल्या घराच्या अंदर याला घेऊन येता येईल. इथरनेट केबल बघा इथं लागणार आहे. तर तुम्हाला सांगतो याचं इन्स्टॉलेशन. तर बघा, मी तुम्हाला याचं इन्स्टॉलेशन कसं करायचं ते सांगणार आहे. तर बघा, याचं इन्स्टॉलेशन खूप सोपं आहे, जसं काही कठीण नाही जास्त. तर हा आपला वायफाय घरात लागेल आणि हा आपला माड्यावर किंवा स्लॅबवर बांबूच्या सहाय्याने वरती आपण लावू शकतो. याच्यासोबत जो इथरनेट केबल येते हा आपण इथं आणि इथं जॉईंट केल्यानंतर हा डिव्हाइस चालू होणार आहे. याचा एक चार्जर आहे, वायफाय डिव्हाइसमध्ये लागेल. तर बघा, इन्स्टॉलेशनसाठी आपल्याला काय काय हवं आहे ते इथं दाखवलं आहे. आपला हा एंटिना, हा वायफायला लागणारा चार्जर आणि हा इथरनेट केबल, हे दोघांना जॉईन करण्यासाठी आपल्याला हे मेन आपली जरुरी वस्तू आहे. तर याचा इन्स्टॉलेशन प्रोसेस पटकन चालू करू चला. तर बघा मित्रांनो, हा आहे आपला अडॅप्टर, वायफाय अडॅप्टर. हा पण इथं बोर्ड घेतलेला आहे. इथून हा कनेक्शन हा आपल्या वायफायला जाईल. जसं की आता हा इथरनेट केबल हा आपल्या वरच्या एंटिनापासून आलेला आहे. तर बघा, हा इथरनेट केबल इथं लागलेला आहे आणि हा अडॅप्टर इथून बोर्डपासून आलेला आहे, अडॅप्टर केबल. तर बघा, हा इन्स्टॉलेशन असा आपण रूममध्ये केला आहे अशा पद्धतीने. तर याचा एंटिना तुम्हाला आता दाखवण्यासाठी मी स्लॅपर घेऊन चाललो. तर बघा मित्रांनो, आपण आलो आहोत स्लॅपर आता. आणि हा घेतला आहे आपण लोह्याचा राड. पण आता फार रात्र झाली आहे त्यामुळे मी दाखवू नाही शकलो का हा कसा इन्स्टॉल केला आहे मी. पण हा बघा, हा आहे लोह्याचा राड आहे, स्टील पाईप पण म्हणू शकतो. पण हा आपला इथरनेट केबल हा इथून त्या बॉक्सपर्यंत गेला आहे. हा आपला एंटिना वर लागलेला आहे. आपल्या हा एरियामध्ये 5 किलोमीटरच्या अंदर कुठेही टावर नाही. 5 किलोमीटरच्या नंतर हा एरियामध्ये आपल्याला टावर आहे. त्यामुळे मी हा एंटिना थोडा उंच केला आहे त्यासाठी. तर याची स्पीड दाखवतो, चला आपण स्पीड बघूया. तर बघा मित्रांनो, याची स्पीड आपण टेस्ट करू आता. तर बघा, हा आपला इथं वायफाय तुम्हाला वाटत असेल की दुसरा वायफाय आहे. बघा, एअरटेल अजय हा आपला एअर फायबर कनेक्ट आहे. तर आपण याची स्पीड टेस्ट करू. चाळीस 41 अशी ही आपली स्पीड आहे. 39 40. तर बघा मित्रांनो, हे आपली 39 आणि डाउनलोडिंग स्पीड 39 आणि अपलोडिंग स्पीड 25 MBPS अशी आहे. तर आपण पाहू शकता, आपण यूट्यूब पण चालवून दाखवतो. बघा, तर असा आहे हा आपला व्हिडिओ. हा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर कसा वाटला सांगा आणि याची स्पीड कशी आहे ते पण सांगा. आणि याचा फुल व्हिडिओ मी तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा एक फुल व्हिडिओ याचा बनवून अपलोड करू शकतो. तर तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा
आणि मला सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, तर नक्कीच याला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.